हाय गाइज, गुड मॉर्निंग. आज आपण मॅथमॅटिक्सचं फर्स्ट लेक्चर स्टार्ट करतोय. आपण 12चा पेपर 1 चॅप्टर नंबर 3 डिफरन्शिएशन स्टार्ट करतोय. डिफरन्शिएशन हा जो टॉपिक आहे आपल्याला मागच्या वर्षी इयत्ता 11वीला आपल्याला होता तो डिफरन्शिएशन नावाचा. त्यामुळे तुम्हाला डिफरन्शिएशनची ओळख झालेलीच आहे. तरी पण मी पुन्हा तो टॉपिक रिवाइज करतो की डिफरन्शिएशन म्हणजे काय. आता बघा, तुम्ही गाडी चालवता किंवा गाडी चालवत नसाल तर भविष्यामध्ये कधी गाडी चालवशालच तुम्ही. सपोज तुम्ही एक कार चालवताय किंवा एक बाईक चालवताय आणि तुमच्या गाडीचा स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही कव्हर करता. मग आता तुम्हाला डिस्टन्सचा फॉर्म्युला माहितच आहे. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. मी इथं डिस्टन्सचा डी घेतला इज इक्वल टू स्पीड साठी एस घेतला आणि टाइम साठी मी काय घेतला? टी घेतला. आता इथं आपल्या गाडीचा स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला गाडीचा स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. गाडीचा स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. समजा एक तास जर झाला तर गाडी किती डिस्टन्स कव्हर करेल? 60 किलोमीटर. जर 2 तास जर झाले तर गाडी किती डिस्टन्स कव्हर करेल? 60 × 2 म्हणजे किती? 120. म्हणजे जर 2 तास जर झाले तर 60 × 2 म्हणजे गाडी किती डिस्टन्स कव्हर करेल? 120. जर समजा 3 तास जर झाले कंटिन्यू आपण गाडी जर चालवतो आहे तर 60 × 3 म्हणजे किती होईल? 180. म्हणजे 3 तासामध्ये आपण 60 × 3 180 किलोमीटर डिस्टन्स काय करतोय? आपण कव्हर करतोय. म्हणजे आता बघा इथं काय होतंय, इथं हा जो टाइम आहे 1 आवर 2 आवर 3 आवर हा जो टाइम आहे हा टाइम काय होतोय? व्हॅरी होतोय. म्हणजे इथं हा जो टाइम आहे हा टाइम कॉन्स्टंट नाहीये. जसा जसा टाइम व्हॅरी होतोय तसा तसा डिस्टन्स पण काय होतंय? चेंज होतोय. डिस्टन्स पण काय होतंय? व्हॅरी होतंय. डिस्टन्स पण इथं कॉन्स्टंट नाहीये. म्हणजे सुरुवातीला 1 तास झाला होता त्यावेळी डिस्टन्स किती होता? 60 किलोमीटर. 2 तास झाले डिस्टन्स किती झालं? 120 किलोमीटर. ज्यावेळेस 3 तास झाले डिस्टन्स किती झालं? 180 किलोमीटर. म्हणजे जसा जसा टाइम व्हॅरी होतोय तसा तसा डिस्टन्स पण काय होतंय? व्हॅरी होतंय. म्हणजे इथं टाइम आणि डिस्टन्स दोघंही कॉन्स्टंट नाहीये. आता मला तुम्ही एक सांगा, इथं टाइम आणि डिस्टन्स याच्यापैकी कोण कोणावर डिपेंड आहे? म्हणजे टाइम हा डिस्टन्स वरती डिपेंड आहे की डिस्टन्स हे टाइम वर डिपेंड आहे? जर समजा आपण गाडी चालवण्याचं बंद जर केलं तर टाइम थांबेल का? नाही थांबणार. टाइम कोणासाठी थांबत नाही. म्हणजे टाइम काय असेल? कंटिन्यू चालू असेल. परंतु जर आपण गाडी जर थांबवली तर डिस्टन्स काय होईल? थांबून जाईल. म्हणजे थोडक्यात इथं काय होतं? डिस्टन्स जे आहे ते कशावरती डिपेंड आहे? टाइम वरती डिपेंड आहे. डिस्टन्स कशावरती डिपेंड आहे? टाइम वरती डिपेंड आहे. म्हणजे डिस्टन्स हे काय झालं? डिपेंडंट झालं. कशावरती? टाइम वरती. आणि हा टाइम कशावरती डिपेंड आहे? तो कोणावरतीच डिपेंड नाहीये. म्हणून टाइम काय झाला? इंडिपेंडंट झाला. आता डिस्टन्स आणि टाइम दोघं पण व्हेरिएबल आहे. म्हणून डिस्टन्सला काय म्हणायचं? डिपेंडंट व्हेरिएबल. आणि टाइम हा कुणावरतीच डिपेंड नाहीये, तो इंडिपेंडंट झाला. म्हणून त्याला काय म्हणायचं? इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता इथं डिस्टन्स आणि टाइम हे दोन व्हेरिएबल तुम्हाला कळले असतील. डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल. जसा जसा टाइम चेंज होतो तसं तसं काय होतं? डिस्टन्स पण काय होतं? चेंज होतो. जसा जसा टी चा रेट चेंज होतो. रेट म्हणजे टी ची व्हॅल्यू चेंज होते. व्हॅल्यू म्हणजे टी ची किंमत चेंज होते. तसं तसं डी ची किंमत किंवा डी चा रेट पण काय होतो? चेंज होतो. म्हणजे डी चा जो काही रेट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होतोय? चेंज होतोय. यालाच आपण काय म्हणतो? डेरिव्हेटिव्ह. यालाच काय म्हणतो आपण? डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची जी काही प्रोसेस आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो डिफरन्शिएशन, जे आपल्या टॉपिकचं नाव आहे. डेरिव्हेटिव्ह काय आहे? रेट ऑफ चेंज. कोणाचा रेट ऑफ चेंज? डिपेंडंट व्हेरिएबलचा. विथ रिस्पेक्ट टू कोण? इंडिपेंडंट व्हेरिएबल. कळतंय का मी काय सांगतोय? डेरिव्हेटिव्ह मीन्स रेट ऑफ चेंज डिपेंडंट व्हेरिएबल with respect to independent variable is called derivative. आणि डिफरन्शिएशन म्हणजे काय? हा असा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो फाइंड करायची प्रोसेस म्हणजे काय? डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन इज अ प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ कंटिन्युअस फंक्शन. आता कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय? असं फंक्शन ते फंक्शन ब्रेक नसतं. त्या फंक्शनचं जर आपण ग्राफ जर प्लॉट जर
केला तर तो ग्राफ नेहमी कसा असेल, कंटिन्युअस असेल. म्हणून त्या फंक्शनला काय म्हणतो आपण, कंटिन्युअस फंक्शन. एक लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह नेहमी कंटिन्युअस फंक्शनचाच फाइंड आउट करता येतो. जर फंक्शन डिसकंटिन्युअस असेल म्हणजे कुठेतरी जर ब्रेक जर असेल तर त्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करता येत नाही. आता डेरिव्हेटिव्ह डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल डी किंवा d/dx हे सिम्बॉल यूज करतो, किंवा त्याला आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो म्हणून f' असं पण त्याला काय करतो, नोटेशन करतो. म्हणजे f' म्हणजे काय, पहिला डेरिव्हेटिव्ह, d म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, d/dx म्हणजे काय, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. हे सर्व डेरिव्हेटिव्ह डिनोट करायचे काय आहे, सिम्बॉल आहे. जसं की आता आपण फंक्शन लिहितो y f काय लिहितो आपण, y f. हे फंक्शन असंच काय लिहितो, इथं y f आणि x असं काय घेतो, a to z पर्यंत टोटल 26 अल्फाबेट आहे. त्याच्यापैकी आपण कुठलेही अल्फाबेट लिहू शकतो. असं काही नाहीये की y घेतला पाहिजे किंवा x घेतला पाहिजे किंवा f घेतला पाहिजे. पण आपल्या बुक मध्ये y x आणि f असे सिम्बॉल घेतलेले आहेत, म्हणून इथं पण आपण y x f असे सिम्बॉल घेतोय. आता फंक्शन रिप्रेझेंट करताना आपण काय करतो, y f असं रिप्रेझेंट करतो. आपण असंच का रिप्रेझेंट करतो, इथं काय होतं बघा, y हा जो व्हेरिएबल आहे, इथं x पण हा व्हेरिएबल आहे आणि y पण हा काय आहे, व्हेरिएबल आहे. परंतु इथं y हा x वर डिपेंड आहे. इथं काय होतंय, y हा कोणावर डिपेंड आहे, x वर डिपेंड आहे. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं, डिस्टन्स कोणावर डिपेंड होतं, टाइम वर डिपेंड होतं. डिस्टन्स कोणावर डिपेंड होतं, टाइम वर डिपेंड होतं. म्हणजे डिस्टन्स म्हणजे कोण, y, आणि t म्हणजे कोण रे, x. t म्हणजे कोण, x. म्हणजे जसा इथं टाइम इनडिपेंडेंट होता तो कुणावरही डिपेंड नसता, तसंच इथं काय होईल, x पण हा इनडिपेंडेंट आहे, तो कुणावरही डिपेंड नाही. जसं डिस्टन्स कोणावर डिपेंड होतं, टाइम वरती. म्हणजे डिस्टन्सला आपण काय म्हणायचं, डिपेंडंट व्हेरिएबल. तसंच इथं y काय होईल, डिपेंडंट व्हेरिएबल. आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, y f जर असेल तर y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. हे विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि आपण जे पण फंक्शन असेल, जो काही डेरिव्हेटिव्ह असेल तो फाइंड आउट करण्यासाठी आपण डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल. हे विसरायचं नाही. आता आपण फॉर्म्युले बघूया. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा एक थेरम आहे, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, जो आपण 11वीला बघितला होता. तो आता 12वीला नाहीये, म्हणून मी तो पुन्हा रिवाइज करत नाही, त्याची गरज पण नाही आपल्याला. मी डायरेक्ट आपल्याला काय करतो, फॉर्म्युले सांगतो. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी आता कुठलं एखादं फंक्शन असेल, ते फंक्शन रिप्रेझेंट करताना ते y k या फॉर्मॅट मध्ये असेल. आता k इथं काय आहे, कॉन्स्टंट आहे. y काय आहे, व्हेरिएबल आहे. कोणता व्हेरिएबल आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे. त्याचं काय करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. आता k काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय, असा एखादा नंबर की तो कधीच चेंज होत नाही, नंबर कधीच चेंज होत नाही. k काय आहे, रियल नंबर आहे, तो कधीच चेंज होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय येतो, 0 येतो. कॉन्स्टंटचे मीनिंग काय आलं का, ज्याची व्हॅल्यू कधीच बदलत नाही. कॉन्स्टंटच्या अपोजिट आहे व्हेरिएबल, तो कधीच फिक्स राहत नाही. कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे काय, व्हॅल्यू फिक्स नसते. कॉन्स्टंट म्हणजे काय, व्हॅल्यू नेहमी काय असते, फिक्स असते, त्याची व्हॅल्यू कधीच बदलत नाही. इथं मी काय लिहिलंय, y k. k हा कॉन्स्टंट आहे, त्याला मी असंही लिहू शकतो, k बिलॉंग्स टू r. बिलॉंग्स टू म्हणजे काय, च्या मध्ये असते. k कशामध्ये आहे, r मध्ये आहे. r काय आहे, रियल नंबर. रियल नंबर म्हणजे काय, वास्तव संख्या. तुम्हाला माहित आहे ना, वास्तव संख्या रियल नंबर म्हणजे k काय आहे, रियल नंबर. आहे कुठला रियल नंबर घ्या, म्हणजे y जर समजा आपण 3 जर घेतला, 3 काय झाला, कॉन्स्टंट झाला. 3 काय आहे, कॉन्स्टंट आहे. 3 कधीच बदलणार नाही. म्हणून अशा कॉन्स्टंटचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट जर करायचं जर असेल तर बघा, त्याला लिहायचं कसं आहे, चुकीचं लिहायचं नाही, काळजी घ्यायची. बरेच मुलं मिस्टेक करतात. होमवर्क मध्ये बरेच मुलांनी काय थोडं मिस्टेक केलं तर त्यांनी लक्ष द्यायचं आहे, गडबड करायची नाही. y k. आता याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचंय. काय करायचंय, डिफरन्शिएट करायचंय. कोणाला डिफरन्शिएट करायचंय, y ला. विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, आपण dy/dx फाइंड आउट करतोय, म्हणून इथं काय घ्यायचा, x. बरं इथं x आहे का, नाहीये. ते काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय येतो रे, काय तो 0. हे विसरायचं नाही. बघा आता मी काय लिहिलं, डिफरन्शिएट y. त्याला कसं लिहिलं मी, d/dx. इथे काय लिहिला, y. dx हे सर्व स्मॉल आहे, कोणीच कॅपिटल नाही. कॅपिटल लिहायचं नाही. इज इक्वल टू हा d/dx जसाच्या तसा इथं ठेवला. आता
आता y ची किंमत किती आहे तर y इज इक्वल टू काय आहे k, तो काय केला मी इथं लिहिला इज इक्वल टू काय 0, k चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय लिहायचा 0. जर कॉन्स्टंटला x जो काय व्हेरिएबल आहे तो जर मल्टिपल नसेल तर, कॉन्स्टंटला जर x मल्टिपल नसेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा नेहमी 0, हे विसरायचं नाही. हा पहिला फॉर्म्युला आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. आता y चे डेरिव्हेटिव्ह म्हणजे याला लिहिताना कसं लिहिणार आपण dy d dx इथं y लिहिला इज इक्वल टू d dx 3 इज इक्वल टू किती 0. म्हणजे आता कुठलाही नंबर घ्या तुम्ही, अगदी 0 जरी घेतला 0 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 चे, 100 जरी घेतला 100 चा डेरिव्हेटिव्ह काय 0, जर त्याला x मल्टिपल नसेल तर. हा झाला पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला, जर समजा कॉन्स्टंट नसून जर व्हेरिएबल असेल स्वतः x असेल तर डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह काय, आता y इज इक्वल टू समजा x असेल, फॉर्म्युला नंबर 2 y इज इक्वल टू x असेल. आता x काय आहे व्हेरिएबल आहे, याचा काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. नेहमीप्रमाणे तेच डिफरन्शिएट कोणाला y ला कोणासोबत विथ रिस्पेक्ट टू x. इथं कसं लिहायचं d dx y इज इक्वल टू हा d dx जसाच्या तसा इथं लिहिला मी d dx. y ची व्हॅल्यू काय आहे x. एक लक्षात ठेवायचं, सिंगल जर व्हेरिएबल असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. सिंगल जर x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती लिहायचा 1, हे विसरायचं नाही. हा आहे फॉर्म्युला नंबर 2. आता इन केस या टाइप वरती असे एक्झाम्पल असतात, y इज इक्वल टू समजा किती असेल 4x असेल, y इज इक्वल टू किती असेल 4x. तर y इज इक्वल टू 4x असेल तर इथं 4 काय आहे कॉन्स्टंट आहे, x काय आहे व्हेरिएबल आहे. तर डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा, गडबडून जायचं नाही, लक्षात ठेवायचं. आता y चा काय करायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डिफरन्शिएट कोणाला y ला विथ रिस्पेक्ट टू काय x. इथं कसं लिहायचं d dx कोण y इज इक्वल टू हा d dx जसाच्या तसा इथे लिहायचा. कोणा y ची किंमत किती आहे 4x. आता 4 काय आहे कॉन्स्टंट आहे, मगाशी मी बोललो होतो जर कॉन्स्टंटला जर x मल्टिपल असेल तर तो 0 होणार नाही. आता 4 ला काय करायचं याच्या समोर आणायचं, म्हणजे लिहिताना काय करायचं 4 d dx इथे काय लिहिणार आपण x इज इक्वल टू 4 जसाच्या तसा. 4 समोर का घेतला तर 4 ला x हा मल्टिपल होता म्हणून तो 0 झाला नाही, म्हणून 4 ला काय केलं आपण पुढे पाठवलं d dx आणि पुढे काय लिहिलं आपण x. आणि तुम्हाला माहितच आहे x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1, म्हणून इथे इंटू काय करणार मी 1 इज इक्वल टू आता 4 into 1 किती होईल 4 इज इक्वल टू किती 4. म्हणजे y इज इक्वल टू 4x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 4. बरेच मुलांनी काय केलं गडबड करून ठेवली, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणून त्यांनी फायनल आन्सर काय केलं 4 न लिहिता किती लिहिलं 1. तर त्यांचं आन्सर काय झालं ते चुकलं, असं लिहायचं नाही. त्यांनी हे बरोबर लिहिलंय x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्या 1 ला इथं मल्टिपल कोण आहे 4 आहे आणि 4 into 1 म्हणजे कोण येईल 4, हे विसरायचं नाही. म्हणजे y is equal to 4x, 4 काय आहे कॉन्स्टंट आहे, x काय आहे व्हेरिएबल आहे, दोघांचं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. जर अशा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला फाइंड आउट जर करायचं असेल तर ही काळजी घ्यायची, गडबड करायची नाही. टाइप नंबर 3 y is equal to x raised to n. म्हणजे समजा x हा जो व्हेरिएबल आहे त्याचा पॉवर असेल, म्हणजे y is equal to काय x raised to n. मी इथे एक्झाम्पल घेतो, y is equal to काय x चा क्यूब आहे. n काय आहे कुठलाही रियल नंबर असेल तो निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल, 0 असले तर काही फरक पडणार नाही, कारण की x raised to n जर असेल तर काय होईल, जर n ची किंमत जर 0 जर असेल तर तुम्हाला माहित आहे x raised to 0 is equal to 1. 1 काय झाला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. ओके, आता इथे बघा y is equal to x raised to n जर असेल, n काय आहे रियल नंबर आहे, तर अशा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा हा आहे फॉर्म्युला नंबर 3. तर इथं काय करायचं बघा, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना म्हणजे डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, याला लिहिताना कोणा तेच d dx x raised to n y d dx y ची व्हॅल्यू कोण आहे x raised to n इज इक्वल टू. इथं एक नियम आहे, x च्या डोक्यावरती मी पुन्हा सांगतोय x च्या डोक्यावरती जो पण असेल तो x च्या पुढे आणायचा. आता x च्या डोक्यावरती कोण आहे n आहे, तर ह्या n ला काय करायचं पुढे घ्यायचा, हा x जसाच्या तसा, आणि तो पुढे घेतल्यानंतर त्या n मधून नेहमी 1 सबट्रॅक्ट करायचा. त्या n मधून नेहमी काय करायचा 1 सबट्रॅक्ट करायचा. 2 3 4 5 असं काही सबट्रॅक्ट करायचं नाही. ज्यावेळेस x चा पॉवर काही पण असेल तो पॉवर पुढे घेतल्यानंतर नेहमी त्याच्यामधून फक्त 1 आणि 1च काय करायचा सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे काय n - 1. जसं की मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे
डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू काय x. त्याला लिहिताना काय लिहिणार मी d upon dx y is equal to d upon dx x चा क्यूब. आता x च्या डोक्यावर कोण आहे 3 आहे. डोक्यावर जो पण असतो तो काय करायचा समोर आणायचा म्हणजे 3 काय होईल पुढे येईल. हा x जसाच तसा. आणि मी काय सांगितलंय जो काय पॉवर असेल त्याला पुढे घेतल्यानंतर त्याच्यामधून नेहमी काय करायचं 1 सबट्रॅक्ट करायचा. आता 3 मधून 1 सबट्रॅक्ट करायला आपल्याला -1. आता 3 - 1 म्हणजे काय 3 चा स्क्वेअर म्हणजे y x क्यूब जर असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो 3x². हे विसरायचं नाही. गडबड अजिबात करायची नाही. आज आपण पहिला फॉर्म्युला बघितला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 0 येतो. दुसरा फॉर्म्युला बघितला सिंगल जर समजा व्हेरिएबल जर असेल y x त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1 येतो. आणि जर समजा x चा पॉवर काय असेल x⁻n जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो हे पण आपण बघितलं. 3 एक्झाम्पल बघितले. टाइप नंबर 4. समजा या फॉर्मॅट मध्ये एक्झाम्पल जर असेल y 1/n. बऱ्याच मुलांची काय होते गडबड होते. आता मगाशी हा पण फॉर्म्युला त्याला चालेल काय प्रॉब्लेम नाही पण सर्वच मुलांना कळायला थोडंसं अवघड जातं म्हणून मी आपण एक पॉइंट घेऊन टाकतो y x⁻1/n. हे असंच असेल असं काय नाही. हे याही फॉर्मॅट मध्ये असू शकता. nth रूट म्हणू शकतो आपण त्याला nth रूट. जसे की समजा स्क्वेअर रूट जर असेल तर याचा मीनिंग काय होतो x चा पॉवर किती आहे 1/2. जर समजा क्यूब रूट जर असेल तर याचा अर्थ काय होतो x चा पॉवर किती आहे 1/3. समजा जर फोर्थ रूट असेल तर आपण त्याला कसं लिहितो x⁻1/4. हा nth पॉवर तुम्हाला कळाला असेल. रूट क्यूब रूट फोर्थ रूट समजा असं nth रूट असेल म्हणजे n नंबरचा रूट जर असेल इथे मी ते लिहिलं आहे तर त्याला कसं लिहिता येईल x⁻1/n असं लिहिता येतं. हे विसरायचं नाही. जर समजा असं जर फंक्शन असेल तर अशा फंक्शनचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट जर करायचा असेल तर काय करायचं नेहमीप्रमाणे जसं आपण याला करतो तसंच करायचं. गडबड करायचं नाही. म्हणजे काय डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू काय x पुन्हा काय d upon dx y is equal to d upon dx x raised to किती 1/n. इथं बघा मी कसं लिहिलं d upon dx y हा d upon dx जसाच तसा y काय लिहिलं x raised to 1/n. हे रूल काय आहे डोक्यावरती जो पण असेल तो काय होईल पुढे येईल आणि नेहमी काय करायचा 1 काय करायचा सबट्रॅक्ट करायचा. एक लक्षात घ्या बरेच मुलं गडबड करतात. होमवर्क चेक करताना मला जाणवलं की d upon dx आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. इथपर्यंत आलोय आपण. याचा काय करतो आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय. अजून याचा डेरिव्हेटिव्ह घेतला नाही. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथं फायनल आन्सर मध्ये d upon dx लिहायचा नाही. बरेच मुलं फायनल आन्सर मध्ये d upon dx रिपीट करता लिहितात. असं करायचं नाही. म्हणजे फायनल आन्सर मध्ये d upon dx नकोय. जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह आपण घेत नाही तोपर्यंतच करायचा. एकदा की डेरिव्हेटिव्ह घेतला तर d upon dx इथं लिहायचा नाही. ही काळजी घ्यायची. याच्यावरती मी एक्झाम्पल घेतो की y समजा x रेस टू समजा फोर्थ रूट जर असेल याचा काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं जर असेल पण डिफरन्स आहे कोणाला y ला विथ रिस्पेक्ट टू काय x लिहायचं कसं d upon dx y is equal to काय d upon dx y ची व्हॅल्यू काय आहे फोर्थ रूट ऑफ x is equal to. आता याला मी या फॉर्मॅट 1 upon n या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे काय d upon dx x रेस टू किती 1/4. अजून त्याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला नाही म्हणून d upon dx मी लिहिलेलं आहे. ज्यावेळेस मी त्याचा डेरिव्हेटिव्ह घेईन त्यावेळेस d upon dx फायनल आन्सर मध्ये नसेल. मी आता त्याचा काय करतोय डेरिव्हेटिव्ह घेतोय. आता फायनल आन्सर मध्ये काय चिन्ह बघा. आता d upon dx मी लिहिणार नाही. रूल काय आहे जो डोक्यावरती असेल तो काय होईल पुढे येईल. डोक्यावरती कोण आहे x चा 1/4. तो 1/4 लिहिला x जसाच्या तसा आणि नेहमी काय करतो आपण 1 सबट्रॅक्ट करतो. 1/4 मायनस किती होईल 1. 1/4 मायनस 1 इज इक्वल टू. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इथं मी d upon dx लिहिला नाही. हा 1 बघा कळतंय का 1/4 x रेस टू 1/4 मायनस 1. आता 1/4 मायनस 1 हे सबट्रॅक्शन करायचं आहे. ते तुम्हाला आलंच पाहिजे. ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो मी 1/4 minus 1 is equal to 4 ने याला मल्टिप्लाय केला. हा 1 ऍड इट इज मायनस 4 into 1 4. आपण 4 ऍड इट इज 1 minus 4 minus 3/4. काही मुलांना आठवत नसेल विसरून गेले असेल तरी त्यांच्यासाठी मी पुन्हा सांगितलं. त्याचं फायनल आन्सर आलं 1/4. हा 1/4 ऍड इट इज नो चेंज x raised to 1/4 minus 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर किती आला -3/4.
म्हणजे x च्या डोक्यावरती आन्सर किती आलं -3/4. हे काय झालं आपलं फायनल आन्सर. फायनल आन्सर मध्ये d/dx आपण लिहिला नाही. आज आपण हे जे 4 फॉर्म्युले बघितले ते तुम्हाला कळले असतीलच. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह, सिंगल व्हेरिएबल असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर x⁴n असेल, x⁴1/n असेल, याचे होमवर्क पण मी तुम्हाला दिलेले आहे. तरी आज मी तुम्हाला ग्रुपवरती पुन्हा याचे होमवर्क मी देणार आहे. धन्यवाद.